विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। दौंड तहसील कार्यालयासमोर मलठण येथील पारधी समाज करणार महिला व लहान मुलांसह आमरण उपोषण। दौंड तालुक्यातील मलठण येथील पारधी समाजातील जमिनीवरती गावातील उगले यांनी अतिक्रमण केलं असून या जमिनींसाठी मलठण येथील हमशा छगड्या काळे यांच्या संपूर्ण परिवाराने गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन लढाई लढवून ती जिंकली, पण कोर्टाचा आदेश असतानाही जमीन ताबा सोडत नसलेल्या जालिंदर रामभाऊ उगले, नागनाथ रामभाऊ उगले व गोरख रामभाऊ उगले राहणार मलठण तालुका दौंड जिल्हा पुणे यांच्यावरती कठोर कारवाई करावी व त्यांच्या ताब्यातील जमीन न्यायालयाच्या आदेशानुसार आमच्या परिवारास परत द्यावी या मागणीसाठी हमशा छगड्या काळे, शांतीलाल हमशा काळे, लतीफ हमशा काळे, हेरण हमशा काळे, अभिषा हमशा काळे, मोहन हमशा काळे हे सर्वजण परिवारासह दिनांक 23/7/2025 रोजी आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन दौंड तहसीलदार साहेब यांना दिले आहे। निवेदन दिल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना सदस्य यांनी उगले यांच्यापासून आमच्या परिवारास धोका आहे असेही बोलताना म्हणाले। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। आज आपण दौंड तहसील कार्यालयाच्या समोर सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहात। काय विषय आहे आणि कशासाठी तुम्ही दौंड तहसील कार्यालयासमोर आलात? सर, आमच्या आजोबांची जी जमीन आहे हमशा छगड्या काळे यांचा 31 एकर 9 गुंठ जागा आहे, म्हणजे जमीन आहे आम्हाला क्षेत्र। पण उगले यांनी आमच्या जमिनीवर अतिक्रम केलेला आहे आणि आम्हाला कोर्टाने आमच्यासारखा निकाल जे दिलेला आहे तरी देखील हे लोक आमच्या बळजबरी करतात, आमच्या लोकांना मारहाण करतात, आमच्या महिलांची छेड काढतात, आम्हाला आमच्या स्वतःच्या रानात जाऊन देत नाहीत सर। आम्ही वारंवार म्हणून आम्ही आमरण उपोषण करणार आहे सर 23 तारखेला। पण आता आज आम्ही निवेदन दिले साहेबांना की आम्हाला जर 17 तारखेला न्याय योग्य ते नाही मिळाला तर आम्ही 23 तारखेला आमरण उपोषण करणार आहे सर। 17 तारखेला तुम्हाला न्याय मिळणार हे अपेक्षित तहसीलदारांनी तसा तुम्हाला शब्द दिलाय का? हो, तहसीलदारांनी तसा आम्हाला शब्द दिलाय सर। जर समजा 17 तारखेला तुम्हाला योग्य न्याय नाही मिळाला तर तुम्ही 23 तारखेपासून आमरण उपोषण करणार आहे सर। आणि शेवट आम्ही आमरण उपोषण करून जरी आम्हाला न्याय मिळाला नाही सर तर आम्ही सर्व सहपरिवार सहकुटुंब आत्मदहन तहसीलदार कार्यालयासमोर करणार आहे सर। काय वाटतंय नेमकं तुमच्या रानामध्ये शेतीमध्ये ज्यांनी कब्जा केलेला आहे किंवा ज्यांनी अतिक्रमण केलेलं आहे त्यांना कोणाचा राजकीय पाठबळ वगैरे आहे? हो सर, त्यांना बरेच लोकांचा राजकीय मंत्री आहेत बरे, म्हणजे अजून तर पडद्याच्या आडच आहेत। आताशी आम्हाला कळलं की बरेच मोठे जे अधिकारी आहेत त्यांचा सपोर्ट आहे त्यांना, आणि आम्ही गरीब लोक आहे साहेब, त्याच्यामुळे आम्हाला काही कुणाचा पाठबळ नाहीये सर। आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला जातोय, तहसीलदार साहेबांकडे अर्ज देतोय, पण आजपर्यंत आमचा कोणीही न्याय दिलेला नाही आम्हाला। साधारण किती वर्षापासून तुम्ही लढाई लढताय? सर 25 ते 30 वर्ष झाली सर। 25 ते 30 वर्षापासून हे तुम्ही संविधानिक पद्धतीने लढाई लढत होता? लढतोय सर। न्यायालयाचा काय आदेश? न्यायाधीशाने आम्हाला आदेश दिलाय सर की तो आमच्यासारखा निकाल दिलाय साहेब त्यांनी। म्हणजे न्यायालयाचा निकाल तुमच्या बाजूने झालेला आहे? हो सर। तरी देखील समोरची जी व्यक्ती आहे ती ताबा सोडायला तयार नाही सर। आम्ही निवेदन द्यायला आलोय आज जमिनीविषयी। कोर्टाचा निकाल असतो नाही अजूनही आम्हाला काय ताबा भेटा नाही त्याचा। जालिंदर उगले, गोरख उगले, नागनाथ उगले त्यांची मुलं आहेत। आता गोरख उगले आपलं नागनाथ उगले वारलेले, त्यांचा मुलगा गणेश उगले वारंवार आम्हाला त्रास देतो। या शेतीचा आमचा कोर्टाने निकाल दिलेला असून यांचे सगळे खोटे कागदपत्र आहेत। आम्ही त्यांना मान्य करायला होतो ते, म्हणजे ते मान्य करायला तयार नाही। कोर्टाने आम्हाला आदेश असा दिलाय 101 मध्ये वाटप असलेले हे तिघांना क्षेत्र त्यांनी असं दाखल केलं तर 15 एकर त्यांनी हे केलेलं होतं। वास्तविक क्षेत्र पाहता पुनर्वसनासाठी राखीव क्षेत्र असताना यांना वाटप होत नाही, तरी आम्हाला बळजबरीने आम्हाला आमच्या कब्जा केलाय, त्यांनी अतिक्रमण केलेले। त्याच्यामुळे आम्ही आता 23 तारखेला आमरण उपोषण करतोय, आणि आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही त्यांना आत्मदहन, आम्ही सगळे लहान मुलाबाळासहित आम्ही आत्मदहन करणार आहे। तर आता आम्हाला तहसीलदार म्हणले 17 तारखेला तुम्हाला त्यांना नोटीस पाठवतो, 17 तारखेला काय न्याय भेटतोय ते 17 तारखेला तुम्ही थांबा म्हणलेले। त्यांना आम्ही निवेदन आता देऊन आलेलो आहे त्यांना ते। म्हणजे तुम्ही 23 तारखेला जे आमरण उपोषण करणार आहात हो ते 17 तारखेवरती डिपेंड आहे? हो। 17 तारखेला जर तुमच्या सरकारने निर्णय झाला तर ते आमरण उपोषण थांबेल, अन्यथा तुम्ही आमरण उपोषणावरती थांबा। हो। तुम्ही काहीतरी सांगणार होता, सांगा।
सर आम्हाला म्हणजे आमचे मिस्टर ते आमचे दीर भाऊ जे फिरतात म्हणजे ते उगल्यांनी अशी धमकी दिली की तुम्ही जर आमची जमीन आमच्या हक्काची जमीन जर तुम्ही हिसकून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जीवे मारून टाकू, आम्ही जगून देणार नाही. म्हणजे त्यांच्यापासून आम्हाला आमच्या मिस्टरांना आणि आमच्या सहकुटुंबाला धोका आहे. पोलीस संरक्षणाची मागणी केली. पोलीस संरक्षणाची मागणी करायची ना, त्यासाठी पोलीस प्रोटेक्शन डिपार्टमेंट सुद्धा सर आमची दखल घेत नाहीये. पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तसं मागणी केली होती का अगोदर? नाही, आम्ही एकदा केलते पण ते पण 2 वेळा केलते. शेतीविषयीचा आम्हाला अधिकार नाही कुणावर गुन्हा दाखल करायला किंवा ह्याच्या विषय नाही. तुम्ही तहसीलदार तुम्ही ते बघून घ्या, ते तुम्ही बघून घ्या. पण तुमच्या जीविताला नाही, ते अजून दखल केली नाही, पण आता इथनं जाऊन आम्ही ते हे करणार आहे. पोलीस स्टेशनला बी आम्ही देणार आहे सर निवेदन की आम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे म्हणून. तर माझ्या पूर्ण कुटुंबाला या लोकांपासून धोका आहे. माझ्या पूर्ण कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे साहेब. तुमच्या परिवाराला जर समजा काय कोणाला मारहाण झाली किंवा त्यांच्या जीवितास काय बरं वाईट झालं तर याला जबाबदार ते असतील. याला जबाबदार ते असतील आणि त्यांचे जे साथ देणार आहेत काही मंत्री आहेत अधिकारी ते त्याची जिम्मेदारी घेतील. ते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.